यवतमध्ये 2 गटांमध्ये त्यानंतर तणाव निर्माण झाला। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी हा तणाव वाढत होता। काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक देखील करण्यात आली। त्यानंतर जमाव प्रक्षोभक झाला। जमावाकडून इथे काही जाळपोळ देखील करण्यात आली होती। त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या काड्या फोडल्या। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी दाखल झाल्या। घरांची दुकानांची जाळपोळ या ठिकाणी जमावाकडून करण्यात आली। सध्या जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, मात्र तणाव अद्यापही कायम आहे। गावामध्ये काही तरुणांकडून घरं देखील या ठिकाणी घरं आणि दुकानं यांची जाळपोळ करण्यात आली। व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या पोस्ट नंतर जमाव आणखी या ठिकाणी प्रक्षोभक झाला। काल पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा या ठिकाणी झालेली होती आणि त्यानंतर आजही पुन्हा एकदा या ठिकाणी तणाव निर्माण झाला। या प्रकरणामध्ये आता 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पोलिसांनी देखील जमाव पांगवलाय, मात्र यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात यवतमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, आताच आपण राहुल कुल यांच्याशी देखील बोललो होतो। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तणाव निवळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, मात्र नेमकं आत्ता काय स्थिती आहे? आत्ताची स्थिती अजूनही तणावाची आहे, कारण पोलिसांकडून हा तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। पोलिसांची जास्तची कुमक त्या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे, मात्र तरुणांचा आणि तिथल्या लोकल स्थानिक नागरिकांचा जो मोठा ग्रुप आहे, ज्याबद्दल मोठी गर्दी त्या ठिकाणी तयार झालेली आहे। सकाळपासूनच दगडफेकीच्या घटना त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। आता काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे पोलिसांवरती देखील मोठा ताण वाढल्याचं पाहायला मिळतं आणि जास्तीची पोलीस देखील आता त्या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। स्थानिक आमदार राहुल कुल यांनी देखील नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे, मात्र तरी देखील ही तणावाची परिस्थिती अद्यापही देशेच पाहायला मिळते। तणाव काहीसा कमी करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून होतोय। पोलीस देखील शांतता ठेवण्याचं काम पोलिसांकडून केले जात आहे। काही ठिकाणी पोलिसांकडून अश्रुधाराच्या नळकांड्या देखील फोडल्या जात आहेत, मात्र अद्यापही हा तणाव कायम आहे। काल याच यवतमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडलेला आहे, ज्याला गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे उपस्थित होते। या मोर्चानंतर आज सकाळी तिथेच काही स्थानिक तरुणांनी व्हॉट्सअपवरती काही पोस्ट शेअर केल्यात आणि त्यानंतर हा तणाव निर्माण झाल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। पोलिसांकडून देखील ही प्राथमिक माहिती दिली जात आहे। अद्यापर्यंत या सगळ्या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाहीये, मात्र पोलिसांकडून आता मोठी कारवाईला सुरुवात देखील झालेली आहे आणि ज्या या सगळ्या तणावात जे लोक सहभागी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून होताना दिसतोय। मात्र यवत आणि यवतच्या आसपासची जी गावं आहेत त्या ठिकाणी देखील हा तणाव आता पसरताना पाहायला मिळतोय। त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असू दे किंवा जिल्हा प्रशासन असू दे, त्यांच्याकडून देखील आता हा तणाव निवळण्याचं काम केले जात आहे। या परिसरामध्ये संध्याकाळी अजित पवार देखील जाणार आहेत। अजित पवारांची त्या ठिकाणी सभा मेळावा त्या ठिकाणी पार पडणार आहे, मात्र हा मेळावा होणार का हा देखील आता इथे देखील हा प्रश्न उपस्थित होतो, कारण तिथलेच जे स्थानिक माजी आमदार आहेत रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र आता या सगळ्या घटनेनंतर अजित पवार त्या ठिकाणी जाणार का हे देखील आता बघणं महत्वाचं असणार आहे, कारण तणाव त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय। एकूण या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील आता अटकेची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। पुण्याच्या हद्दीमध्ये हा सगळा परिसर पडतो, त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल या संपूर्ण घटनेवरती निगराणी ठेवून आहेत। संदीप सिंग गिल देखील कदाचित थोड्याच वेळा त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या संपूर्ण घटनेचा आढावा ते घेणार आहेत। स्थानिक एकूण तिथल्या पोलीस